नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर बाहेर छान असा पाऊस चालू आहे, तर खमंग काहीतरी खावा असं वाटतंय। तर तसंच आज मी भजे बनवणार आहे, तेही आपल्याला डाळीपासून भजे बनवायचे आहे। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला भजे बनवण्यासाठी मी इथे हरभरा डाळ घेतली आहे, मुगाची डाळ घेतली सालीची आणि उडीद डाळ घेतली आहे। तर ह्या तिन्ही डाळी मी 3 तास भिजवून घेतल्या व्यवस्थित। आता मिक्सर मधून आपल्याला याला बारीक करून घ्यायचे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व डाळी व्यवस्थित बारीक दळून घ्यायचे आहे। खूप बारीक नाही दळल्या मी, थोड्या जाडसरच ठेवलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने कांदा उभा कापून घ्यायचा आहे। आता आपण यात कांदा मिक्स करू। तांदळाचं पीठ घालायचं आहे। अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ घेतलंय मी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक 5 मिनिटं आपण हे भिजवून देऊ। तोपर्यंत याला लागणारं साहित्य बघूया। अर्धा चमचा मी इथं धने घेतले आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय। आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचे। तर धने आणि ओवा आपण जो मॅश करून घेतलाय तो घालायचा आहे। हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलंय। इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसणाच्या पाकळ्या मी 15 पाकळ्या घेतल्या। तर लसूण आपल्याला जरा जास्त प्रमाणात घालायचं आहे। गरम मसाला अर्धा चमचा, हळद घालायची अर्धा चमचा आणि लाल तिखट घालायचे अर्धा चमचा। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा, छान असं पीठ भिजलंय, तेलही गरम झालं। आता आपण भजी काढून घेऊ। आता छान असे आपल्याला तळून घ्यायचे, सोनेरी कलर येईपर्यंत। आणि अतिशय छान लागतात हे भजे खायला, कारण आपण यात 3 डाळी घातल्या आहे। तर 3 डाळींचे छान असे भजे खायला लागतात। छान असा सोनेरी कलर आलाय भज्यांना। आता आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, छान असे आपले डाळीचे भजे तयार झाले। तर तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता किंवा टमॅटो सॉस बरोबर पण। बाहेर पाऊस चालू आहे, मी तर चहा बरोबर खाणार आहे भजे।